हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून सगळ्यांना। चला सगळ्यांची जेवण झाली आहेत। आज आहे आमच्याकडे गोडाचं ताट, त्यामुळे आता मी जाते मोठ्या घरी। आज आहे अष्टमी आणि आज गोडाचं ताट पण आहे। गुरुजी आलेत आमच्याकडे घरी। दर अष्टमीला पाठ होतात तर गुरुजी पाठ वाजतात आहे आणि रवी गुरुजी आलेले आहेत आमच्याकडे। दर अष्टमीला ते पाठ वाचायला येतात, त्याप्रमाणे ते आजही पाठ वाचायला आलेले आहेत। तू तर रे अप्पा, तू तर रे आता झोपायचंय तुला, त्यामुळे शंभू आणि त्याचे आप्पा वर आलेले आहेत। तर आज आमच्याकडे गोडाचं ताट आहे। शंभू पुरणपोळी खाणार आहे का? हा शंभू बुवा पोळी खाते। सो चला मला जायचंय, मी जाते आता मोठ्या घरी। चला जा दोघ जण झोपा, झोपव त्याला आणि संध्याकाळी या मग बाबाकडे। झोपायचं नाही मग काय करायचं? काय करायचं पिंटू? खेळायचं का? हो दाबू नको भैया। मग काय करतो? जा तिकडे जा। बाय 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 नीट कर तिला, इकडे बघून कर। बाय कर। मी आता बाबा आली आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे। माझा बरंचसं झालंय, आता काय चाललंय दाखवते। पुरण होतंय, यात काहीच नाही, सगळं झालंय। पुरण होतंय, त्यानंतर इथे जे नारळ म्हणतो ते नारळ करून तयार आहे। वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे। आता फक्त राहिलेलं आहे खीर। तर तांदूळ लावायचे आहेत आणि पुरणपोळ्या आणि साध्या पोळ्या राहिल्या आहेत। पुरण शिजतंय। आज काही घाई नाही, संध्याकाळी 7 पर्यंत सगळं झालं पाहिजे ना। हे बघा मी असं ठेवून बघते झालं का पुरण? नाही, 4:15 झालेत। पुरण झालं कसं ओळखायचं तर मी असा कढईमध्ये सराटा उभा करून बघत असते। जर तो व्यवस्थित उभा राहिला तर आपलं पुरण झालंय असं समजायचं। आता तुमची पद्धत कोणती मला कमेंट करून नक्की सांगा। असं ठेवायचं, परफेक्ट उभा राहिलाय म्हणजे आपलं पुरण झालंय। 7:15 झालेत, माझा स्वयंपाक डन आहे। आता आपल्याला सगळ्यांची वाट बघायची, सगळे कधी येतात आणि मग खाणायचं। सो इथे बाबांचं चाललंय दिवा लावणं, देवपूजा त्यांचे संध्याकाळची जी आहे। होऊ द्या मला घाई नाही बाबा, मी व्हिडिओ करते। सो इथे त्यांचं आपलं देवाचं करणं चाललंय। खीर राहिली होती आज म्हणून भातात गूळ टाकला की खीर नाही टाकते ना। खीर झाली आहे, दूध देखील तापवून झालं, फक्त राहिल्या आता पोळ्या पुरणाच्या साध्या त्याही करून झाल्या। काकडे लिंबू वगैरे सगळं चिरून ठेवलंय। सगळं आमचा स्वयंपाकाचा डन आहे। हो बिस्किट बिस्किट खाल्ला ना आपण? काय म्हणतो? आपण कुठे चालायचं आता? आपण कुठे चालायचं? चला आता आम्ही चाललोय अशोक काकांकडे आणि तिथून जाणार आहे बाबांकडे। आज गोडाचं ताट असतं। गोडाचं ताट म्हणजे देवाचं ते पुरणाचं नैवेद्य वगैरे सगळं असतो। तर तिकडे काजल गेलेली ऑलरेडी स्वयंपाक करायला, आम्ही फक्त खायला जाणार आहे। हो की नाही शंभू? हे करून दे ना सगळ्यांना, नीट करायचं नाही, असं नाही, नीट करायचं। हाय असं कर, हाय। ए लाजूबाई चड्डी बदलली, टी शर्ट बदलला। कुठे बसते आजोबा? तू कुठे बसतोय? ओ फायर नीट चाल, धडपडू नको। नको अजून, पोळ्या जेवायला वेळ आहे। अरे जेवायला वेळ आहे। हो पाणी संपलं त्यांच्याकडे। सो चला आता आम्ही, मी स्वप्नील दादा, बाबा काका, अंकुर आणि
अशोक काका आम्ही सगळे जेवायला. बाकीची जी उरलेली फॅमिली आहे ती म्हणे आम्ही सेकंड राऊंड मध्ये बसणार आहोत. हॅलो. चला काकू तुमचं झालं जेवण? वाढता वाढता जेवण झालं. दुसरी पंगत बसलेली आहे आता जेवायला. दुसऱ्या पंक्तीत शंभू आहे, जाऊ नको, इथेच बस. जेवतोय ना? हो बाई, तुम्हाला काम करायची गरज नाही कोणाला आता. तेवढं सब्बाई बर्गर कोथमीर राहिले. पाणी असेल तर आपल्याला हो तर आता मोठ्या आजीला सांगायला जाईल. मोठा जेवण फेक पण आहे पाणी सांगतील. तू बाहेर बसल्या शेवटी की आता हे निघतील तर बाय करू पण मी आधी पोचली आहे आणि शंभू आजी आजोबा त्याचे आप्पा आले आता. यांच्याकडे आत्ता आले आहे. चला. तर आज आमच्याकडे गोडाचं ताट झालं, तुम्ही ते पाहिलंच. काजलने सगळा स्वयंपाक केला होता. स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आम्ही जातोय भूर करणार आहे. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.